कोरेगाव पार परिसरातील 40 एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांचं नाव आल्यानंतर व्यवहार रद्द करत असल्याचं अजित पवारांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं। मात्र कायदेशीरदृष्ट्या खरेदी खत रद्द करण्यासाठी पक्षकारांना 21 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे। नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलंय। या खरेदी खतावेळी या जागेवर आयटी पार्क उभारण्यात येणार असल्याचं सांगून जिल्हा उद्योग केंद्राकडून मुद्रांक शुल्कात माफी घेण्यात आली होती। मात्र दुय्यम निबंधकांच्या चुकीमुळे यातील 60% उर्वरित 2% मुद्रांक शुल्क देखील आकारण्यात आलं नाही। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, या सगळ्या प्रकरणातली आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट आहे। जरी हा व्यवहार रद्द होणार असला तरी हा सगळा व्यवहार जेव्हा झाला तेव्हा यात आता कॅन्सलेशन डीड ज्याला आपण म्हणतो, रद्द करारनामा ज्याला आपण म्हणतो, तो करावा लागणार आहे। आणि हा जर करायचा असेल तर हा व्यवहार होताना जी रक्कम दाखवली गेलेली होती 300 कोटी रुपयांची, याप्रमाणे 21 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क जे आहे ते भरावं लागणार आहे। आणि ज्यांनी हा व्यवहार केलेला आहे, अर्थात लिहून देणारे आणि लिहून घेणारे, यांना त्या संबंधित कार्यालयात जाऊन हे 21 कोटी रुपयांचं जे मुद्रांक शुल्क आहे ते शासनाला भरणं गरजेचं आहे। तशा पद्धतीची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचं आपल्याला समजतंय। ज्यात हा व्यवहार एकीकडे रद्द जरी होत असला तरी हा व्यवहार होत असताना अर्थात ती त्या विभागाची त्या डिपार्टमेंटची असलेली कायदेशीर प्रक्रिया पार पाडायची जरी असली तरी 21 कोटी रुपयांचा यातला एक प्रकारे दंड म्हणा या सगळ्या प्रकरणात होताना आपल्याला बघायला मिळतोय। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।